पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 2047 मधील विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामीण डाक सेवकांनी योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय दूरसंचार मंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलं। कोल्हापुरात झालेल्या राज्यस्तरीय ग्रामीण डाक सेवक संमेलनात ते बोलत होते। या संमेलनाला राज्यभरातून 5000 पेक्षा अधिक ग्रामीण डाक सेवक उपस्थित होते। दळणवळण आणि संपर्काची कितीही प्रगती झाली तरी टपालाचं महत्त्व आजही कायम आहे। संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात टपाल व्यवस्था कार्यरत असल्यानं देशवासियांना सुरक्षित आणि वेळेवर टपाल मिळतं। या ग्रामीण डाक सेवकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय दळणवळण आणि दूरसंचार मंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पुढाकारातून आज कोल्हापुरात राज्यस्तरीय ग्रामीण डाक सेवक संमेलन झालं। या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते, तर प्रमुख उपस्थिती खासदार श्रीमंत शाहू महाराज यांची होती। नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याशी आपलं भावनिक नातं असल्याचं नमूद केलं। श्री क्षेत्र ज्योतिबा हे आपलं कुलदैवत असल्यानं आपण नेहमीच कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य दिलंय। खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यातून कोल्हापूर विमानतळाच्या विकासाला चालना मिळाली। टर्मिनल बिल्डिंगसह विविध मार्गावर हवाई सेवा सुरू झाली असं त्यांनी नमूद केलं। देशाच्या संपर्क व्यवस्थेत ग्रामीण डाक सेवक हा महत्त्वाचा कणा आहे। काळाच्या ओघात टपाल खात्यानं अनेक सुविधा सुरू केल्या असून टपाल सेवकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहे। पण 2047 मध्ये भारत विकसित देश व्हावा हे पंतप्रधान मोदी यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्रामीण डाक सेवकांनी योगदान द्यावा असं आवाहन नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलं। पंतप्रधानांची सोच आहे डिजिटल इंडिया आणि डिजिटल इंडियाला घेऊन त्याच्यावरती लॉजिस्टिक इंडिया, डिजिटल इंडिया, लॉजिस्टिक इंडिया आणि त्याच्यावरती बँकिंग इंडिया। अगर डिजिटल इंडिया होईल, लॉजिस्टिक्स इंडिया होईल, बँकिंग इंडिया होईल, तीनच्या मिश्रणला करून आमचा देश डेव्हलप इंडिया होईल। आजचे हे कोल्हापूरच्या मातीवरती एक प्रण आणि संकल्प घ्यायचा आहे की आमचा डाक विभागला विकसित भारत 2047 मध्ये गावगावच्या एक एक घरामध्ये ग्रामीण डाक सेवक ची सेवा भाव, आमची पुंजी, आमची परिश्रम, आमची मेहनत मध्ये एक नया इतिहास आम्ही करणार। तेच भावना घेऊन आम्ही सगळं देशाच्या विकास मध्ये योगदान देईल। ग्रामीण डाक सेवक हा केवळ सरकारी कर्मचारी नसून देशवासियांच्या विश्वासाचा घटक आहे असंही नामदार सिंधिया यांनी नमूद केलं। यावेळी नामदार सिंधिया यांच्या हस्ते 10 गुणवंत डाक सेवकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी खासदार धनंजय महाडिक यांचंही भाषण झालं। त्यांनी देशातील टपाल सेवेचा धावता आढावा घेतला। संपर्क आणि संवादाच्या क्षेत्रात क्रांती झाली असली तरी टपाल व्यवस्थेचं महत्त्व आजही टिकून आहे। त्यामुळेच देशात नवीन 11,000 टपाल कार्यालय सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं। मोदी सरकारच्या काळात पारदर्शी बँकिंग व्यवहार वाढले, त्यामुळे देशवासियांचा आत्मविश्वास वाढलाय असंही खासदार महाडिक यांनी नमूद केलं। यावेळी खासदार महाडिक यांनी ग्रामीण डाक सेवकांच्या कार्याची प्रशंसा केली। संमेलनाला टपाल विभागाचे महासंचालक जितेंद्र गुप्ता, अमिताभ सिंह, कुमार स्वैन, अभिजित बनसोडे, रमेश पाटील, वैभव वाघमारे, भाजपचे महेश जाधव, राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यासह टपाल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते।